आज आपण अतिशय हेल्दी म्हणजेच फायबर्सनी भरलेली अशी आज आपण भाजी बनवणार आहोत। ती म्हणजे अळूची भाजी म्हणजेच अळूच्या कंदाची भाजी, ज्याला अरबीची भाजी असं सुद्धा म्हणतात। ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी ही भाजी नक्की बनवून खाल्ली पाहिजे, कारण यापासून आपल्याला खूप सारं फायबर तर मिळतंच, पण त्याचप्रमाणे रक्तातील जी साखर आहे ती नियंत्रणात राहते आणि आपलं वजनसुद्धा नियंत्रणात राहतं। तर नमस्कार, मी संगीता, फूडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर सगळ्यात अगोदर आपल्याला अरबीचे जे कंद आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत। आता इथे मी कुकरमध्ये उकडून घेतले, त्यामुळे फक्त एकच शिट्टी करायची आहे। तुम्ही जर नॉर्मल टोपामध्ये उकडणार असाल तर फक्त 2 ते 3 मिनिटं उकडून घ्या, आणि मध्ये मध्ये चेकसुद्धा करत राहा, कारण ते जास्त उकडले तर मग ते खूप चिकट होऊ शकतात आणि भाजी करताना भाजी पूर्णपणे स्मॅश होऊन जाईल। त्यामुळे उकडताना खूप काळजीपूर्वक उकडून घ्यायचे आहेत आपल्याला। त्यानंतर असे छान आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे कट करून घ्यायचं आहे। बनवायला ही भाजी अतिशय सोपी आहे आणि टेस्टी तर खूप लागतेच, आणि आपल्याला शरीरासाठी खूप हेल्दीसुद्धा आहे। तर ही खूप मस्ट ट्रायवाली रेसिपी आहे, तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय करा। तर इथे आपल्याला सगळे कंद जे आहेत ते छान कट करून घ्यायचे आहेत। आता एकीकडे आपलं तेलसुद्धा छान तापलेलं आहे। आता लगेच आपल्याला तेलामध्ये इथे ओवा टाकायचा आहे। आता इथे मी सगळे कंद वापरलेले नाही आहेत, भाजीसाठी थोडेसेच वापरणार आहे भाजीपुरती। तर इथे तुम्ही जास्त वापरणार असाल कंद तर इथे तुम्ही जास्त ओवा टाका, कारण आपल्याला फक्त ओव्याची फोडणी करायची आहे। कांदा, लसूण, टोमॅटो, जिरे, मोहरी याची कसलीही फोडणी करायची नाही, फक्त ओव्याची साधी फोडणी करायची आहे। आणि ह्या ओव्यामुळेच आपल्या ह्या भाजीची खरं तर चव खूप जास्त वाढणार आहे। तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा। फक्त ओव्याची फोडणी करायची आहे आणि आता आपल्याला छान हे फ्राय करून घ्यायचं आहे। तर ह्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत, म्हणजे तांबूस रंग होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते अजिबात चिकट होणार नाहीत। आता इथे मी कुठलाही निर्लॅपचा किंवा नॉनस्टिकची कढई वापरलेली नाही आहे, साधीच आपली कढई वापरलेली आहे, तरीसुद्धा न चिटकता आपली ही भाजी तयार होणार आहे। आता यामध्ये काही बेसिक मसाले टाकायचे आहेत। थोडंसं मी इथे मीठ टाकलेलं आहे, धणेपूड टाकलेली आहे, त्यानंतर लाल तिखट थोडंसं टाकायचं आहे, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, थोडासा चाट मसाला आपल्याला इथे टाकायचा आहे। चाट मसाला नक्की आवर्जून टाका किंवा आमचूर पावडर टाका, कारण त्यामुळे चव आपली जास्त अजून वाढते, थोडासा आंबटपणा येतो। तर आपली सुक्कीच भाजी इथे बनवायची आहे। तर इथे आपल्याला छान हे फ्राय करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये आपल्याला। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे, अगदी खूपच लवकर बनते आणि चव तर खूप टेस्टी लागते, ह्याची खूप जबरदस्त लागते आणि शिवाय अतिशय हेल्दीसुद्धा आहे। आता लगेच आपल्याला हे 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला वरून कोथिंबीर टाकायची आहे। तर अशा प्रकारे आपली अरबीची भाजीसुद्धा तयार आहे। खरं तर हा अळू जो असतो तो घशाला खवखवतो, पण ही कंदाची भाजी आपण त्याच्यापासून बनवल्यानंतर अजिबात घशाला खवखवत सुद्धा नाही। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अजून छान नवीन अशा झटपट रेसिपी सोबत। तोपर्यंत हॅपी कुकिंग।